खंबाटकी घाटात प्रियकरानेच काढला प्रेयसीचा काटा। खंबाटकी घाटात आढळलेल्या त्या मृतदेहाचे गुढ उकलले। प्रियकरानेच काढला प्रेयसीचा काटा। कारमध्ये डोक्यात हातोडीचा घाव घालून खून। खंबाटकी घाटातील दरीत मृतदेह आढळून आलेल्या अनोळखी महिलेची ओळख पटवून सातारा पोलिसांनी अवघ्या काही तासातच हत्येच्या गुन्ह्याचा छडा लावला। खून झालेली महिला पुण्यातील वाकड परिसरामधून बेपत्ता होती। खंबाटकी घाटात बंद पडलेल्या माल ट्रकच्या दुरुस्तीसाठी मेकॅनिकला बोलवून चालक दरीकडे उभा असताना त्याला दरीत एक महिलेचा मृतदेह दिसला। त्याने खंडाळा पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले। शिरवळ रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह दरीतून वर काढला। मृत महिलेचे वय हे अंदाजे 27 वर्ष होते। तसेच डोक्यामध्ये लोखंडी वस्तूने 5 ते 6 घाव घालण्यात आल्याचं आढळून आल्यानं हा घातपाताचा प्रकार असल्याचं स्पष्ट झालं। त्यामुळे पोलिसांनी त्या दृष्टीने धागेदोरे मिळवायला सुरुवात केली। पोलिसांनी मिसिंग व्यक्तीची माहिती घेतली असता पुण्यातील वाकड हद्दीतून एक महिला बेपत्ता असल्याचे समजलं। त्या बेपत्ता महिलेचे वर्णन मृत महिलेशी जुळले। मृत महिला ही संशयित आरोपी दिनेश पोपट ठोंबरे यांच्या सोबत लिव्ह इन मध्ये राहत होती। संशयितानेच पोलीस ठाण्यामध्ये तिच्या मिसिंगची तक्रार दिली होती। खंबाटकी घाटात मृतदेह आढळल्यानंतर फलटणचे डीवायएसपी राहुल धस, एलसीबी पोलीस निरीक्षक अरुण देवकर, खंडाळ्याचे पोलीस निरीक्षक सुनील शेळके, सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष म्हस्के यांनी तपासाची चक्रे वेगवान फिरवत अवघ्या काही तासात मृत महिलेची माहिती मिळवली। खंबाटकी घाटातील दरीमध्ये मृतदेह आढळून आलेल्या महिलेची तिच्याच लिव्ह इन पार्टनरने हत्या केल्याची धक्कादायक माहिती तपासामध्ये समोर आली। लिव्ह इन मध्ये संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्नात असल्यानं संशयितानं डोक्यामध्ये हातोड्याचे घाव घालून तिची हत्या केल्याचं तपासामध्ये उघड झालं आहे। मृतदेह खंबाटकी घाटात आणून टाकल्यानंतर 2 दिवसांनी संशयितानेच तिच्या मिसिंगची तक्रार दिली होती। जयश्री विनय मोरे राहणार राजमुद्रा पेट्रोल पंपा शेजारी मारुंजी तालुका मुळशी असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे। जयश्री मोरे ही 4 वर्षापासून संशयित दिनेश ठोंबरे याच्या सोबत लिव्ह इन मध्ये राहत होती। त्याला सोडून ती आई वडिलांसोबत राहायला जाणार होती, त्यामुळे तो चिडून होता। 24 नोव्हेंबर रोजी रात्री त्याने तिला बोलावून घेतले। कारमधून तिला बाहेर घेऊन गेला। कारमध्येच त्याने हातोड्याचा घाव घालून तिची हत्या केली। तसाच तो खंबाटकी घाटामध्ये आला। मृतदेह दरीमध्ये टाकून मध्यरात्री पुण्याला गेला। मृत महिलेच्या 3 वर्षाच्या मुलाला संशयितानं आळंदीमध्ये बेवारस स्थितीमध्ये सोडून दिलं। सुदैवाने पोलिसांनी त्याच्या आजोबांचा पत्ता शोधून काढला। त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना बोलावून घेतलं। मुलाला आजोबांच्या ताब्यात दिलं। ही माहिती सोशल मीडियाच्या माध्यमातून संशयिताला कळली। त्यानंतर मंगळवारी संशयित दिनेश ठोंबरे यांनी वाकड पोलिसांमध्ये जयश्री मोरेच्या मिसिंगची तक्रार दिली, परंतु पोलिसांनी काही तासातच या गुन्ह्याचा छडा लावला।